नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 30 मार्च 2026 ला एक जी आर आला आणि ह्या जी आर मध्ये पवित्र पोर्टलची एसओपी मेन्शन केली आणि ह्या एसओपी मध्ये एक डेट महत्वाची आहे जी की तुमच्या समोर आहे. 22 जून 2017 ही तारीख महत्वाची काय या संदर्भात तुम्हाला माहिती असेल की कोल्हापूर कोर्टामध्ये केस पण चालू शिक्षण सेवकांची. तिथे सुद्धा या माहितीच्या अगेन्स्ट पूर्ण डेटा मागवण्यात आला आहे. म्हणजे शिक्षण विभागाने हा मागवलेला आहे. तो नेमकी ही डेट महत्वाची काय आहे? ह्या डेटला नेमकं असं काय घडलं होतं शिक्षण विभागामध्ये किंवा या सरकारमध्ये? सो ह्या डेट बद्दल थोडक्यात या एसओपी मध्ये सुद्धा माहिती दिलेली त्यांनी. काय थोडक्यात आपण बघूया, पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की टीईटीची तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या नवीन बॅच लॉन्च झाली आहे. द्रोणा बॅच 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. 1 एप्रिलची बॅच आहे. दोन प्रकारच्या बॅचेस आहे. एका बॅच मध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मोफत मिळणार आहे. तुमच्याकडे जर बुक किट असेल तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. सेपरेट बॅचेस आहे. बॅचेस मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स, त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक दिवशी डाऊट क्लिअरिंग सेशन असतात. तुम्हाला 350 पेक्षा जास्त टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला इथे नवा दिवस नवी सुरुवात, डाके सरांचं रिफ्रेशमेंट सेशन आहे, महारिविजन सेशन, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तर ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता, तुमच्या मित्रांना सजेस्ट करू शकता. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. 30 मार्च 2026 एक जी आर आहे. तुम्हाला पहिले जी आर दाखवतो आणि जी आर मधले महत्वाचे मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, हा जी आर होता, शासन निर्णय होता, 30 मार्च 2026 आहे. त्याचा टायटल आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करण्याबाबत. मानक कार्यपद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ही निश्चित करायची होती. आणि यामध्ये तुम्ही जर प्रस्तावनामध्ये गेला तर प्रस्तावनामध्ये त्यांनी उल्लेख केला त्या डेटचा. मी तुम्हाला जो आत्ता डेट बोललोय बघा, इथे तुम्हाला बघायला मिळते डेट प्रस्तावनामध्ये 22 जून 2017 पासून खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित या संदर्भात इथे पण डेट आहे. प्रस्तावनेमध्ये तुम्हाला अजून डेट इथे बघायला मिळेल. बघा, शासन निर्णयामध्ये पण सुरुवातीलाच ही डेट त्यांनी टाकलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे पण बघायला मिळेल. सो ह्या डेटचा नेमका अर्थ काय आहे, का बरं ह्या डेट टाकली, ही डेटचं महत्व काय, थोडक्यात तुम्हाला मी या पीपीटीच्या माध्यमातून सांगतो. बघा, शासन निर्णयाची प्रस्तावना, न्यायालयाचे निर्देश. आता यामध्ये लक्षात घ्या, गुणवत्ता आणि पारदर्शकता. शासनचे जे कोर्टाचे निर्णय होते त्या निर्णय असे होते की शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक पदभरती केवळ गुणवत्तेच्या आधारे पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे. ती बंधनकारक करण्यात आली होती. कोर्टाचे पण निर्णय होते त्यानुसार. न्यायालयाचा आदेश होता. बघा, माननीय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शासनाने हे स्पष्ट धोरण आहे. आता मग यामध्ये नेमकी ही डेट काय आहे, तर पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या नियुक्त्यांचा वाद सध्या चालू आहे. आणि हा वाद ज्या संस्थांनी ऍक्च्युली पवित्र पोर्टल शिवाय शिक्षक भरती केली तेच कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाला सांगत सुटले की आम्हाला हे अधिकारी तसं मदत करत नव्हते किंवा पवित्र पोर्टल बंद होतं, याचा एरर होता, तो प्रॉब्लेम होता, असे प्रॉब्लेम सांगत बसले आणि आम्ही भरती करून घेतली, त्यामुळे आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि आमच्या ह्या शिक्षकांना कंटिन्यू करावं. म्हणजे चोर तो चोर वरतू शिरजोर अशा पद्धतीने काही घटना घडलेल्या आहेत. मी सगळ्याच म्हणते पण काही घटना घडलेल्या आहेत. आता बघा, यामध्ये काय झालंय, कोर्टाने पण सांगितलं त्यानुसार 22/7/2017 ह्या डेट पासून असं सांगण्यात आलं होतं की ह्या डेट पासून सगळ्या शिक्षकांच्या भरती ह्या पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. कोर्टाचे निर्देश होते आणि सरकारचे पण तसे आदेश होते. त्यानुसार ह्या डेट पासून सगळ्या भरती ह्या पवित्र पोर्टल मार्फतच व्हायला पाहिजे होत्या. मात्र ह्या डेट पासून काही शैक्षणिक संस्थांनी पोर्टल बंद आहे किंवा तांत्रिक अडचणी अशी कारणे दाखवून परस्पर शिक्षक भरती केली. हे चुकीचं होतं. जर कोर्टाचे पण आणि सरकारचे पण आदेश असताना सुद्धा काही संस्थांनी असं केलं, मग न्यायालयाचा दणका काय होता की माननीय उच्च न्यायालयाने ही दिशाभूल करणारी कारणे फेटाळली. पवित्र पोर्टल प्रक्रिया अधिक सक्षम व परिणामकारक बनवण्यासाठी शासनाला कडक निर्देश दिले. परत एकदा शासनाने सांगितलं की हे चुकीचं घडत आहे आणि यावर तुम्ही लक्ष द्या. यासाठी तुम्ही नियमावली बनवा, निकष बनवा, असं कोर्टाने सांगितलं शिक्षण विभागाला. शासन निर्णय चौकशी समितीची स्थापना झाली. बघा, 22/7/2017 ते आजतागायत. म्हणजे बघा, सुरुवात काय झाली ती ह्या डेट पासून पवित्र पोर्टल मार्फतच शिक्षक भरती व्हायला पाहिजे, पण तेव्हापासून आजतागायत पोर्टल शिवाय झालेल्या नियुक्त्यांचा अहवाल शासनास देण्यासाठी प्रत्येक शिक्षण विभागासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.
प्रत्येक शिक्षण विभागाला बघा, प्रत्येक शिक्षण विभागाला ही समिती नेमण्यात आली आहे. अध्यक्ष कोण असणार आहे? विभागीय शिक्षण उपसंचालक. आणि सदस्य कोण असणार आहे? साधारणतः 2 संख्या असेल. संबंधित शिक्षण उपविभागातील शिक्षणाधिकारी, दर्जाचा अधिकारी, सदस्य निवडण्याचा अधिकार समिती अध्यक्षांना यांना असणार आहे. सो प्रत्येक विभागानुसार अशी समिती नेमणार. यात 3 मेंबर असतील, एक अध्यक्ष 2 सदस्य, आणि हे चेक करणार आहे की 22/6/2017 पासून आजतागायत किती शिक्षक रुजू झाले, किती शिक्षकांना शालार्थ ID भेटला, किती शिक्षकांना शालार्थ ID देण्यासंदर्भात अजून निवेदन पेंडिंग आहे. हे सगळं हे चेक करणार आहे. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की या अहवालामध्ये बघा, समितीची कार्यकक्षा कोणाची चौकशी होणार आहे? तर समाविष्ट अहवालात घेणार. काय काय घेणार? 22/7/2017 नंतर नियुक्त झालेले व शालार्थ प्रणालीतून वेतन मिळवणारे सगळे शिक्षक यांची माहिती जमा केली जाणार. आणि दुसरं, ज्यांचे नाव शालार्थमध्ये नाही पण ज्यांची मान्यता प्रलंबित किंवा निकाली निघाली आहे असे पण उमेदवार शिक्षक यामध्ये असणार आहे. कुणाला अपवाद म्हणून घोषित करण्यात येणार आहे ज्यांचा अहवालात समावेश नाहीये? अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील नियुक्त्या, अनुकंपा नियुक्ती असेल, विना अनुदानित वरून अनुदानित कडे बदली असेल, किंवा अर्धवेळ पदावरून पूर्णवेळ पदावर उन्नत प्रगती झाली असेल किंवा पदोन्नती झाली असेल, तर त्यांचं इथे या अहवालामध्ये समाविष्ट केला जाणार नाही. तुमच्या लक्षात आला असेल ही डेट का महत्वाची? कारण ह्या डेट पासून सगळ्या शिक्षकांची भरती पवित्रमधून होणार होती आणि त्या संदर्भातलं कोर्टाने निर्देश दिले होते. पण काही संस्थांनी अशा पद्धतीने शिक्षक भरती केली, ही चुकीची आहे. आणि एक आनंदाची बातमी ही पण असणार आहे, जर कोर्टाने असे निर्देश दिले शिक्षण विभागाला आणि शिक्षण विभागाने याचा अहवाल जर प्रस्तावित केला, तर ज्या ज्या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये विदाऊट पोर्टल शिक्षक भरती झाली असेल, कदाचित त्या पदावरील शिक्षकांना इथे काय करूया आपण, ती नावं कदाचित वगळण्यात येतील किंवा त्यांना शिक्षक या पदावरून वगळण्यात येऊ शकतं. आणि त्यांना जर का अजून दंड ठोठवायचा म्हटला तर त्यांनी आतापर्यंत शासनाचे जेवढे पैसे घेतले असेल कदाचित ते पण परत द्यावा लागू शकतात. पण ते होणार नाही, तशा गोष्टी मी बोललो तुम्हाला, कारण त्यांनी नो डाऊट शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी त्यांचा पेशामध्ये जाऊन शिकवलेलं पण आहे. सो आता याच्यावरती कोर्ट काय म्हणतं, सरकार काय म्हणतं, आणि येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये ह्या जागा कशा पद्धतीने भरल्या जातात किंवा जातात नाही हे येणारा काळ ठरवेलच. पण एक महत्वाची डेट मी तुम्हाला सांगितली की ह्या डेट पासून सगळ्या भरती पवित्र पोर्टल मार्फतच व्हायला पाहिजे. तुम्हाला पण तुमच्या आजूबाजूला तुमच्या जिल्ह्यात असं काय आढळून आलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा की सर आमच्याकडे असं घडलेलं आहे असंही तुम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ शकता. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि अशा या डेट बद्दल आणि या संस्था आणि पवित्र पोर्टल शिवाय भरती प्रक्रियाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते पण कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना परत एकदा सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची ही ₹2 बॅच आहे, ज्यामध्ये TET संदर्भात पूर्ण मार्गदर्शन दिलं आहे. नक्की जॉईन करा. सेपरेट बॅचेस पण आहे. नवीन पुस्तकं मार्केटमध्ये आपले अवेलेबल आहे. ही पुस्तकं तुम्ही शेजारच्या बुक स्टॉलवरनं, Amazonवरनं किंवा आपल्या ऍपवरनं पण मागवू शकता. त्यासाठी ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. अडचण असेल या नंबरला कॉल पण करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.